जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव के मद्देनजर बुधवार को रसायनी स्थित वावेघर गांव में गुलसुंदे निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवारों के चुनाव प्रचार कार्यालय का उद्घाटन विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस उद्घाटन कार्यक्रम के लिए आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, पंचायत समिति के पूर्व सभापति गजानन माली, पूर्व झेडपी सदस्य सुरेश ठाकुर, जनार्दन पाटिल, शेकापक्ष सचिव मंडल के सदस्य एमसी पाटिल, सावले ग्राम पंचायत के पूर्व सरपंच लक्ष्मण केदारी, शेकापक्ष के युवा नेता जगदीश पवार, सरपंच अनिता पाटिल, जिला परिषद निर्वाचन क्षेत्र की उम्मीदवार कविता गायकवाड़, पंचायत समिति निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार निशाबाई ठाकुर आदि गणमान्य सहित गठबंधन के कार्यकर्ता एवं स्थानीय ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर अपने आवेशपूर्ण भाषण में जगदीश गायकवाड़ ने गठबंधन के ही उम्मीदवारों को जिताने का आह्वान किया। या पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये कधीही काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही, उलटा डिपॉझिट जप्त झालेला ही परंपरा आपल्याला राखून ठेवायची आहे। हुलकावणं नक्कीच काँग्रेसवाल्यांचं कामच आहे, दरगाला फोडायचं, पण त्यांना माहिती नाही की या महाराष्ट्राचा एकमेव वाघ इथं बसलेला त्याचं नाव विवेक पाटील आहे आणि सबंध संसद गाजवण्याचं काम त्या आमदार साहेबांनी केलेलं आहे। जो कोण करू शकत नाही ते काम फक्त एक आणि एकमेव नेता ते सन्माननीय विवेक पाटील साहेबांनी, म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती करण्यासाठी आलेला। या मतदारसंघाची जी परंपरा आहे ती आपण राखणारच आहोत, परंतु यावेळेस काँग्रेसला पडणारी ही मतं आपण खेचणार आहोत, कारण आपल्या कार्यकर्त्यांची काम आहे। वहीं विधायक विवेक पाटिल ने अपने बयान में कहा कि जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव में शेकापक्ष शिवसेना आरपीआई गठबंधन के सभी उम्मीदवार बड़े अंतर से विजयी होंगे और केवल इतना ही नहीं बल्कि गुलसुंदे निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार सबसे ज्यादा मताधिक्य हासिल करेंगे और इतिहास रचाएंगे। आपण आतापर्यंत जी केलेली कामं आहेत या कामाच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकणार आहोत। आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना, निवडणूक लढवत असताना या आपण केलेल्या कामाच्या बळावर निवडणुका जिंकतो। आपण कुणाची फसवणूक करून, कुणाला थापा मारून, कुणाच्या पोराला नोकरी लावतो असं सांगून निवडणुका आपण काँग्रेसवाल्यांसारख्या जिंकल्या नाही, तर आपल्या कर्तृत्वावर आपण या ठिकाणी जिंकलेल्या आहेत। या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता तर आपल्या ताब्यात येणारच आहे, पंचायत समिती तर आपल्या ताब्यात 100% राहणार आहे। मगाशी जगदीश भाई बोलल्याप्रमाणे या पनवेल तालुक्यातल्या 10 जिल्हा परिषदेच्या जागा आणि पंचायत समितीच्या 20 जागा, अशा 30च्या 30 जागावर आपण हे निवडणूक जिंकूनच येणार आहोत, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देत आहोत। या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की चावडा जिल्हा परिषद मतदारसंघ 1 नंबरने येतो, ओवे नव्याने झालेला 1 नंबरने येतो, तर गुलसुंदा सुद्धा या दोन्ही मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आला पाहिजे, यासाठी आपण काम करायचं आहे। गठबंधन ने हमेशा जनसेवा को अग्रक्रम दिया है और देता रहेगा और उसके लिए वावेघर में शेकापक्ष का जनसंपर्क कार्यालय अविरत खुला रहेगा। आपण निवडून येणारच आहोत, 100% आपण निवडून येणार आहोत, पण ह्या पनवेल तालुक्यातल्या बाकी सर्व जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि हा कार्यालयाचा उपयोग आपण त्यासाठी करायचा आहे। आणि मी या ठिकाणी जाहीर करतो की हे कार्यालय आता निवडणुकीपुरते नाही, पण या नाक्यावर कायम स्वरूपी शेकापक्षाचं कार्यालय चालू राहील अशी ग्वाही देतो आणि आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर आपण आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी। इस दौरान अन्य गणमान्यों ने भी अपने अपने विचार प्रकट किए। मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, युवा कार्यकर्त्यांना सांगायचं आहे का कोणी किती अफवा पसरल्या तरी आपण त्या अफवांना बळी न पडता आपण आपलं दिलेलं काम, आमदार साहेबांचं या विभागावर प्रामुख्याने लक्ष असतं आणि आमदार साहेबांनी गेली 30 वर्ष या विभागामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्या पद्धतीचं काम आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे। आपली जी विजयाची परंपरा आहे, गुलसुंदा मतदारसंघाची जी विजयाची परंपरा आहे ती आपल्याला कायम राखायची। व्यक्ती कोणी आपली छेदाचा प्रयत्न करत असेल ती हाणून पाडली पाहिजे। ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये तेवढी जिद्द आपल्यामध्ये आहे ते आणखीन वाढवा, जोमाने कामाला लागा ना आपल्या उमेदवाराला भरघोस मताने